फुसफुस कर रहा है, छोड़ो छोड़ दोगे। बघू शकता मित्रांनो, इथे एक भारत. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे आंबेडकर नगर लोणारमध्ये लखन ठाकूर यांच्या घरी. यांच्या घराच्या बाथरूममध्ये एक साप बसलेला आहे. हे धरलेलं आहे त्यांनी हातात. फुसफुस कर रहा है, छोड़ो छोड़ दोगे. बघू शकता मित्रांनो, इथे एक भारतीय नाग आहे. यांनी काठीन दाब. हो छोड़ दो, छोड़ो छोड़ो. ये नाग है, फुसफुस कर रहा हो. ये पकड़ो, आडवास पकड़ा. अरे जाना मध्ये जाताना दिसला का? हो, ते याच्यात होतं बाथरूम मध्ये. पिशवीची भरणी का? रोहन चांगला मोठा आहे ते. ओय असं पकडू नका. ह्याच्यानंतर विषारी साप आहे. एखाद्याला जर मागे आला तर चावला तर प्रॉब्लेम होईल. जरा दूर पड़ा जाते वो. दादांनी शेपूट पकडून ठेवलं होतं. टॉयलेटमध्ये घुसत होता साप म्हणून. रोना कोरडन केवढा आहे ते काळा डक आहे ना. आणि म्हणते धामण आहे. धामण फणी थोडी निकालची राहायची. धामण फणी ठेवत नाग. झाकण कुठे घ्यायचं? हे मोठं झाकण आहे. रोनाचं झक्कन काय धरला पादे भरली का? त्या पिशवीमध्ये पुठ्ठा आहे बघ. हे कुठं राहायचं ते? आपल्या इथं वापरलेलं आम्ही. करके आने टाइम होगा ना. म्हणून टाइम लागला. झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. लवकर त्याला एका नैसर्गिक आदिवासात म्हणजे जंगलात सोडून देण्यात येईल. काय नाव तुझं? रोहन इंगळे. यांनी शेपटीने पकडून ठेवला होता साप. ठीक आहे, आता आहे म्हणजे तुम्ही थोडंसं तो टॉयलेटमध्ये जाईल ह्या भीतीने पकडून ठेवला. पण हा विषारी साप आहे, नाग आहे. आता हे नाग आहे तुमच्याही लक्षात आलं होतं बरोबर. तर अशी डेअरिंग करू नका. जीवावर बेतायचं एखाद्या वेळेला. दिसला कोणाला सगळ्यात पहिले? माझ्या भावाला दिसला. बर, म्हणजे आतमध्ये जाताना दिसला का आतमध्ये इकडे बाथरूम मध्ये जाताना? बाहेरून आला होता का? इथून आला. बरं, आता काळजी घ्या. रात्रीच्या वेळेस आता हे तर लाईट तर आहेतच, पण लाईट ज्यावेळेला तुम्ही संडास किंवा बाथरूमसाठी बाहेर येता तर त्यावेळेला लाईट असणं खूप जास्त जरुरी आहे. कारण साप चावतो कधी जर त्याच्या अंगावर पाय पडला तर. नाही तर साप कुठलाच चावत नाही. त्यामुळे तेवढ्या गोष्टीची एक काळजी घ्यायची. आणि दरवाजाला कुठं फटी राहणार नाहीत हे एक महत्त्वाचं लक्षात राहू द्या. कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर पाऊस असल्यानंतर साप असे कोरड्या जागेत किंवा घरात ठिकाणी घुसून बसतात. तर दरवाजाला जर कुठं फटी वगैरे असतील तर त्याला पोतं किंवा एखादा कपडा वगैरे लावून व्यवस्थित पॅक करून झोपा. कारण धोका कधी पण होऊ शकतो. मी सांगितल्यासारखं साप समोर असल्यानंतर तर चावत नाहीच. फक्त काळजी घ्यायची की पाय आपण कुठे ठेवतोय खाली अंधारात ते बघणं जरुरी आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा. हाय मित्रांनो, काल रात्री लेट नाईट रेस्क्यू केलेला कोब्रा, भारतीय नाग, इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, जो बाथरूममध्ये होता आणि नंतर टॉयलेटमध्ये घुसताना इंगळे म्हणून एका मुलाने त्याची शेपूट पकडून ठेवली होती. दुसऱ्या काकांनी काठीने दाबून ठेवला होता याला. विषारी असलेला साप भारतीय नाग. सब अडल्ट म्हणता येईल. चिडल्यानंतर फणी काढून फुसफुस करणारा, वॉर्न करणारा भारतीय नाग, विषारी साप.
साधारण एक 4 वर्षाचा आसपास वय असेल या सापाचं. तरी कृपया असे कुठे विषारी साप जर दिसले तर त्याला हँडल करण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. आता त्यांनी घाबरून तो संडासाच्या भांड्यात खाली जाईल त्यामुळे याला पकडून ठेवलं. ती समयसूचकता चांगली होती, पण एखाद्या वेळेला अशा विषारी सापाचा दंश होऊ शकतो, धोका होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं. विषारी साप, भारतीय नाग, इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. दिलाय मित्रांनो या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडलं तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.